नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहता आहात लोकशाही मराठी न्यूज चॅनल। काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं असेल की आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आम्ही सातत्याने दाखवत होतो की लवकरच आम्ही तुमच्या सेवेमध्ये रुजू होतोय। मात्र सकाळपासूनच पुन्हा एकदा आम्ही आपल्या सेवेमध्ये रुजू झालेलो आहोत, कारण आमचं अंधेरी या ठिकाणी असलेला जो स्टुडिओ आहे त्या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये बरंचसं आमचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसानी संदर्भातली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला पाहू शकतोय। जर विचार करायला गेलं तर कुठल्याही वृत्तवाहिनीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येणं खरोखर अनेक वेळेला सेटबॅक ठरत असतं। जे आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहताय, लोकशाही मराठीची तीच इमारत आहे ज्या ठिकाणाहून आमची संपूर्ण टीम ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बातम्या पोहोचवत असते। लोकशाही मराठीच्या इमारतीला लागलेल्या आगीची दृश्य आपण यावेळेला पाहतोय। आमचे सगळे एम्प्लॉईज, आमचे सर्व सहकारी त्यानंतर तातडीनं सुरक्षितरित्या या इमारतीच्या बाहेर पडलेले होते। इमारतीच्या बाहेर आल्यानंतर लगेचच मात्र आता पुढचं पाऊल काय त्या अनुषंगाने सगळी टीम कामाला लागलेली होती। सुदैवानं तुमच्या प्रेमानं आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत। त्यानंतर कार्यालयात झालेलं नुकसान दाखवणारी दुसरी दृश्य आपण यावेळेला पाहताय। या संकटानंतरही आम्ही मात्र तुमच्या सेवेमध्ये रुजू झालेलो आहोत। आमची संपूर्ण टीम सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभरातील देशभरातील प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कसोशीनं प्रयत्न करणार आहोत आणि त्याचाच हा भाग आपल्या सगळ्यांसमोर आम्ही दाखवतोय। लोकशाही मराठीच्या टीम पाठी महाराष्ट्रातले सगळे प्रेक्षक जे आहेत ते पाठ थोपटून आमच्या मागे उभे राहिलेले होते। सर्वच राजकीय पक्ष असतील, नेते मंडळी असतील, प्रत्येकानं शाबासकीची थाप तर दिलेलीच आहे। मात्र दुसरीकडे आमच्या कार्यालयातलं झालेलं नुकसान जरी आपण एका बाजूला पाहत असलात तरी देखील आज लोकशाही मराठी मोठ्या दिमाखानं आज महाराष्ट्रात पार पडत असलेल्या सगळ्या मतदानासंदर्भातल्या इत्यंभूत बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे।